ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक वादळी ठरली। बोगस प्रमाणपत्र आणि GR मधील मराठा शब्दावरून भुजबळ आक्रमक। ओबीसी आरक्षणाला फटका बसल्याचं मत। कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांनाच जात प्रमाणपत्र देण्यात यावं। प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल। ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टता। कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये। ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका, छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकत्र विमान प्रवास। नाशिकमधील कार्यक्रमात दोघंही एकाच व्यासपीठावर उपस्थित। मराठा आरक्षणावरील GR वरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असतानाच भेटीला महत्त्व। महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारे मुख्यमंत्री फडणवीस, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत। नाशिकमधील कार्यक्रमात छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला। मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। कोर्टानं काहीही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख। ओबीसी नेत्यांकडून GR विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर मराठा समाजाची खबरदारी। उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या घरी। पालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये 3.25 तास खलबतं। संजय राऊत, अनिल परबही उपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्कवर परवानगी। परवा उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत मातोश्री निवासस्थानी बैठक। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। मनसेची उद्या सकाळी 11 वाजता बैठक। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चेची शक्यता। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्ट। अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू। ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घडू शकतं हे संपूर्ण राज्य पाहिल, अविनाश जाधव यांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती घोषित। 21 प्रमुख नेत्यांचा समावेश। माजी आमदार खासदारांनाही संधी। गणेश नाईक म्हणजे भाजप नाही, कुणी काही बोलल्यानं नवी मुंबई किंवा ठाण्यात एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही। उदय सामंतांचं प्रत्युत्तर, ठाण्यात सत्तेसाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, नाईकांनी केलं होतं भाष्य। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।